पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं आपल्या पाकिस्तान धोरणात धाडसी परिवर्तन केलेलं आहे, पाऊल उचललेलं आहे। इस्लामाबादला राजनैतिक आणि आर्थिकदृष्ट्या एकाकी पाडण्यासाठी अभूतपूर्व आखणी आता भारत करतोय आणि त्याचाच भाग म्हणून भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं विविध देशांच्या राजदूतांशी चर्चा सुरू केली आहे। दिल्लीच्या साऊथ ब्लॉकमध्ये अमेरिका, रशिया, चीन, इंग्लंड, कॅनडा, जर्मनीसह जवळपास डझनभर राजदूत या बैठकीला उपस्थित आहेत। या बैठकीत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून पहलगाम हल्ल्याबाबत राजदूतांना माहिती देण्यात आली आहे। पुन्हा एकदा जाऊयात प्रतिनिधी सोमेश कोळगे यांच्याकडे। सोमेश, राजदूतांची ही मीटिंग घेतली जाणं याचा अर्थ आता पहिल्यांदा इकॉनॉमिक ब्लॉकेड आणि त्यानंतर मग मिलिटरी ॲग्रेशन साधारण अशी पद्धत पाहायला मिळते। यापूर्वी सुद्धा कारगिलच्या वेळी हे बघायला मिळालं होतं। दिशा त्याच दृष्टीने वाटते आपल्याला? नाही प्रसन्न, नक्कीच प्रत्यक्ष सर्व देशांच्या राजदूतांना बोलवून त्यांच्यासोबत बैठक करणं याचा अर्थ एक स्पष्ट आहे की जी कोणती कारवाई भारताकडून केली जाणार आहे ती अत्यंत मोठी असणार आहे, ती अत्यंत जोखमीची असणार आहे आणि त्यामुळे एक प्रकारे संपूर्ण जगाला आम्ही विश्वासात घेतोय हे भारत सांगतंय। कारण भारताने वेगवेगळ्या देशाच्या राजदूतांना या परिस्थितीच्या ब्रीफिंग विषयी बोलवणं म्हणजे पहलगाममध्ये नेमकं काय झालंय, आमच्याकडे कोणकोणते पुरावे आहेत, पाकिस्तानवर जर आम्ही कारवाई करू तर ती का करू, ती आमची का अपरिहार्यता असेल, या संदर्भातील एक जगभरामध्ये जनमत तयार करण्याचा प्रयत्न आणि सर्व देशाचे राजदूत हे त्यांचे प्रतिनिधी असतात अधिकृत, तर त्यांना बोलवून एक प्रकारे त्यांच्या देशाला आपण विश्वासात घेतोय या सगळ्या परिस्थिती संदर्भात। त्यामुळे एक गोष्ट नक्की आहे की मोठी कोणती तरी कारवाई होणार आहे। कदाचित शक्यता आहे की युद्ध घोषणाही केली जाऊ शकते किंवा दुसऱ्या बाजूला जर भारत स्वतःहून युद्ध घोषणा करणार नाही परंतु प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात करेल आणि पाकिस्तानच्या विरोधामध्ये जबरदस्त अशी मोठी कारवाई होऊ शकते आणि त्याची पूर्वतयारी म्हणून आज सर्व विदेशातील जे राजदूत भारतामध्ये हजर आहेत, विदेशातील वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी भारतात जे हजर आहेत, त्या सगळ्यांना स्वतः परराष्ट्र मंत्रालयात बोलवून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे संपूर्ण परिस्थितीचं ब्रीफिंग देत होते आणि त्यांच्या वतीने आता ब्रीफिंग पूर्ण झालेले आहे। दुसऱ्या बाजूला एस जयशंकर आणि अमित शहा दोघे जण राष्ट्रपतींना ब्रीफिंग देऊन आलेले आहेत आणि थोड्याच वेळात सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे मोठा निर्णय होऊ शकतो, मोठी कारवाई होऊ शकते आणि त्याची पूर्वतयारी सध्या राजधानी दिल्लीत पाहायला मिळते। सोमेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।